कारगिल योद्धा कैलास तायडे यांचा महामहिम राज्यपालाच्या हस्ते गौरव। शेगावसह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा। शेगाव प्रतिनिधी। कारगिल युद्धात शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकाचा सन्मान महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आली। हा सोहळा मंत्रालयातील दरबार हॉल लोकभवन मुंबई येथे दिनांक 27 जुलै रोजी पार पडला। सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी वीर सैनिक व वीर सैनिकाच्या वीर पत्नीचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता। यामध्ये शेगाव शहरातील पटावारी नगरातील रहिवासी माजी सैनिक कैलाश पांडुरंग तायडे यांना महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र राज्य कला व सांस्कृतिक मंडळ विभागाकडून घेण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। कैलाश तायडे हे सैन्यात तक्राररत असताना 1999 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते। जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी आपल्या देशासाठी लढत विशेष शौर्य गाजविले होते। त्यांच्या छातीत घुसलेली दुश्मन देशाची गोळी आजही त्यांच्या छातीमध्ये कायम आहे। दरम्यान 27 जुलै 2026 रोजी 27व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात राज्याचे महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले। हा कार्यक्रम शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालय सांस्कृतिक विभाग मुंबई यांच्या वतीने घेण्यात आला। माजी सैनिक कैलास तायडे यांना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल शेगाव शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात माजी सैनिकांमध्ये आनंदाची वाट पसरली असून शेगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, समीर देशमुख, शेगाव।